हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार ढोकळा। त्याच्यासाठी मी तांदूळ भिजायला घातलेत। हे रेशनिंगचे तांदूळ मी यूज केलेत आणि ते भिजायला घालून ठेवले। 2 छोटी साईजची मी वाटी घेतली, त्याच्यात त्याचं पाणी काढून टाकले आणि मिक्सरला ते ग्राइंड करून घ्यायचे, बारीक करून व्यवस्थित। आपल्याला छान अशी पेस्ट करायची त्याची तयार। त्याच्यामध्ये थोडं मीठ, दही असं टाकून घेणार आहे मी। दह्याने असं छान होतात, आंबट म्हणजे थोडं आंबटपणा येतो छान। तर मी थोडीशी साखरही टाकते आणि अजून छान पेस्ट करून घेतले, एकदम मस्त अशी बारीक पेस्ट झाली आपली। तर ही आता मी बाउलमध्ये काढून घेते। मला काही जास्त वस्तू लागत नाही, अगदी कमी सामानामध्ये हे होऊन जातं। फक्त तांदूळ आणि बाकी इनो, थोडंसं तेल, एवढं साहित्य लागतं। मी पूर्ण बॅटर काढून घेते आता व्यवस्थित। तांदळाचं बॅटर असल्यामुळे ते एकदम भांड्याला चिटकून राहतं, त्याच्यासाठी मी बाउलमध्ये पूर्ण ते काढून घेते। अगदी व्यवस्थित सगळं बॅटर हाताने काढून घेतले, कारण ते चमच्याने अजिबात निघत नव्हतं, त्याच्यामुळे ते हातानेच व्यवस्थित काढून घ्यावं लागतं। आता भांड्यात राहिलं तर भांडंही खराब होऊन जातं, त्याच्यासाठी व्यवस्थित पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आपल्याला। हा ढोकळा ना खायला खूप टेस्टी लागतो। त्याच्यावरती नुसतं अगदी काली मिऱ्याची मिरपूड आणि किंवा सांबार मसाला टाकला, वाफवून घेतला छान, त्याच्यानंतर नुसती अशी वघार म्हणजे फोडणी दिला, ते एक नंबर लागतो। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर आता हे बॅटर आपलं व्यवस्थित झालं आहे। याच्यामध्ये मी इनो घेतला आहे, तर इनो मी हाफ पॅकेटच यूज करणार आहे। तर मी थोडा इनो टाकला आहे, त्याच्यावरती आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता थोडा मी विनो किमान 1 चमचाभर असं विनो टाकून घेतलाय, त्याच्यावरती आपल्याला आता पाणी टाकायचं आहे आणि त्याची छान बबल्स तयार होतात। तर मी पाणीच घेतलंय, मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी वापरले, दूध नाही आहे, पाणीच आहे। तर असे छान बबल्स सुटायला लागलेत। आता हे आपल्याला वन साईड म्हणजे एकच साईडने असं सर्कल फिरवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते अगदी व्यवस्थित। त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी पहिलंच टाकलंय, मीठ आणि दही ॲड केले, 2 ते 3 चमचे दही ॲड केले आणि मीठ चवीपुरतं। तर आपले असे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि असे छान बबल्स आलेत त्याला, एकदम असं आपण इनो टाकल्यामुळे छान आले। इनोनी काय होतं, आपला जो ढोकळा असतो तो एकदम स्पंची होतो। तुम्ही इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा, बेकिंग सोडा टाकला तरीही चालतो, माझ्याकडे होता तर मी यूज केला। आता छान आहे आपले हे करून झाले, तर एक ताट घ्यायचं आपल्याला, बॅटर असं व्यवस्थित मिक्स करून घेते मी। थोडंसं अजून पाणी टाकले, कारण बॅटर थोडं घट्ट वाटतंय मला। हे बॅटर आपल्याला एकदम असं पातळच पाहिजे, एकदम घट्टही नको आहे। असं जाड ब्रॉड जो ढोकळा बनवतात चण्याच्या डाळीचा वगैरे, त्या पद्धतीचा ढोकळा नाही, पातळ साईज एकदम असतो तो ढोकळा बनवणार आहे। तर असं आता बघा पूर्ण आपलं इनो त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं आहे आणि त्याचे बबल्स छान असं मस्त असे बबल्स आले। आता पाणी मी बॉईल करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि ह्या ताटाला तर आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। साधं स्टीलचं ताट घेतलं आहे, त्याला तेल टाकून ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने पूर्ण। शक्यतो वाफवण्यासाठी छान मोठं भांडं घ्या। माझ्याकडे मोठी अशी कढई नव्हती, जे आहे त्याच्यावरती हे ताट बसलं, त्याच्या आतमध्ये पण बसणारी हे नाही आहे, पण हे मी छान असं वाफवून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आपल्याला, हे पातळ लेअरमध्ये अगदी जाड करायचं नाही, पातळच बनवायचं आपल्याला। हा पातळ ढोकळा खायला खूप छान लागतो त्याच्यासाठी।
तर असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं ताट, म्हणजे कुठेही आपलं एअर राहत नाही, आणि ते वाफायला ठेवून द्यायचं आहे. आता त्याला मी स्टीम करायला ठेवून देते. आणि आता याच्यावर आपल्याला व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आहे. खरं तर ते ताट आतमध्ये जायला पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला स्टीम छान होतं, आपलं ते ढोकळा स्टीम छान होतो. तर आता आपला ढोकळा स्टीम झाला, मी चेक करून बघितलं. ढोकळा आपला बऱ्यापैकी स्टीम झाला आहे, छान झाला आहे स्टीम. तर ह्याला आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि दुसरं एक ताट मी तयार करून परत त्याला स्टीम करायला ठेवून देणार आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ढोकळा झालेला आहे, पण असं छान वाफलेला असं वाटत नाही आहे. नंतर जेव्हा आपण त्याला वघार म्हणजे फोडणी देतो ना, तेव्हा ते पूर्ण एकदम छान येऊन जातो. तर आता मी दुसरंही ताट तयार केलं आहे. ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया साईडला. त्याच्या वाफा निघत आहेत आणि जे आपलं बेटर राहिले ते आता ताटात टाकून दुसरं ताट स्टीम करायला ठेवून द्यायचं आहे. आता ह्याच्यावरती मी काली मिरी पूड टाकली नव्हती, सांबार मसाला माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे काली मिरी पूड आहे तर मी ती टाकून देते. आणि जे बेटर राहिले ते सगळं आता दुसऱ्या ताटात मी काढलं आहे, त्यालाही व्यवस्थित सेट करून ते वाफायला ठेवून देणार. तुम्ही वाफवताना कधी पण ताट आतमध्ये जायला पाहिजे हे लक्ष द्या, कारण माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळं मी हे असं ठेवलं आहे कढईवरती. याच्यापेक्षा मोठं भांडं नव्हतं माझ्याकडे आणि छोटे ताटही व्यवस्थित बसत नव्हते त्याच्यात, तर मी असं ठेवून घेतलं आहे. अशा तर सुरीने आपल्याला कट मारून घ्यायच्यात व्यवस्थित, आणि चमचा किंवा पळीच्या म्हणजे जो भातासाठी आपण पळी यूज करतो चम्मच, त्यांचे आपल्याला काढून घ्यायच्यात. हे काढून झाल्याच्या नंतर परत एकदा स्टीम करणार आहे, कारण हे व्यवस्थित असं छान आपल्याला पाहिजे तसं स्टीम झालं नाही, कारण म्हणजे ते कढई व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं तुम्ही मात्र एकदम व्यवस्थितच स्टीम करून घ्या. तर अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्यानं म्हणजे चमच्याच्या मदतीनं हे आपल्याला ढोकळे सगळे काढून घ्यायचे. असे पीस आपण जे केले ते व्यवस्थित काढून घ्यायचे. खायला खरंच खूप टेस्टी लागतं आणि मुलांनासुद्धा अगदी आवडतं म्हणजे, आणि झटपटही होतो, पटापट होतो. या तांदळामध्ये थोडीशी रवा किंवा चण्याची डाळ टाकली तरीही चालते. थोडेसे 3-4 असं मेथी दाणे हेही टाकू शकता, तुम्ही ॲड करू शकता. आपण प्लेन ढोकळा बनवतो आहे, पूर्ण अगदी तांदळाचाच, फक्त तांदळाच्या तांदळापासूनच. पिठाचं बनवायचं झालं तर म्हणजे पीठ थोडंसं जाड काढून आणावं लागतं. तर असं आपलं व्यवस्थित झालं आहे, स्टीम आपलं व्यवस्थितच झालं आहे. तरी पण फोडणीमध्ये अजून त्याला एकदम छान असं वाफ देऊन घेणार आहे मी, त्याने ती अशी फोडणीचा असा जो चरखा असतो तो व्यवस्थित बसतो. हे आमचं नवटंकी बाळ आहे, मधी मधी करत आहे. तर असे मी व्यवस्थित सगळ्या म्हणजे जशा पीस असे काढून घेतले काजू कतरी टाईप, आणि त्याला नंतर मी फोडणी देणार आहे. फोडणीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, सो फक्त हा वाफवलेला ढोकळा आहे आणि तो कसा झाला आहे तुम्ही बघू शकता. ते ह्या पद्धतीने तुम्हीही करून बघा, खरंच खूप टेस्टी लागतो आणि छान असतो, एकदम सॉफ्ट स्पंची आहे. आणि साईज तुम्ही बघू शकता एकदम बारीक आहे, जाड साईज नाही आहे. बाय बाय, थँक्यू.